प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दादा आणि नाना या मुक्त संवाद कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं आणि व्यासपीठावरील आदरणीय श्री नाना पाटेकरजी, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटीलजी आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आदरणीय विश्वास नांगरे पाटीलजी या सर्व मान्यवरांचं आणि विशेष म्हणजे आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत हा जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश आहे आणि या भारतामध्ये, या खंडप्राय देशामध्ये अनेक जाती धर्माचे, अनेक विविध भाषा बोलणारे लोक एकत्र गुण्यागोविंदानं नांदतायत। कित्येक वर्षांची आपली ही परंपरा आहे। मग आपली ही परंपरा आपण सगळ्यांनी मिळून वाढीस लागावी, जपावी, यासाठी तुमची आमची पण काही एक जबाबदारी आहे। प्रत्येक गोष्ट सरकारनं करावी, शासनानं करावी असं म्हणून आता आपल्याला चालणार नाही आहे। तर तुम्ही आम्ही या समाजाचे एक घटक म्हणून, एक मान्यवर म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण नेमकं काय करू शकतो, काय केलं पाहिजे, आपल्या नेमक्या चुका कोणत्या आहेत, त्या कशा सुधारल्या पाहिजेत, या अनुषंगानं आज आपण हा मुक्त संवाद ठेवलेला आहे। आज नाना पाटेकरजी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हृदयापर्यंत, घरापर्यंत पोहोचलेले आहेत। दुःख काय असतं, दैन्य काय असतं ते बघतायत। चंद्रकांत दादा पाटील सर आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, राज्याचे महसूल मंत्री आहेत, संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये फिरतायत। नांगरे पाटील सरांची सुद्धा प्रदीर्घ अशी पोलीस कारकीर्द आहे आणि तुम्ही सगळेजण या शहराचे एक जबाबदार घटक आहात। माणूस कोणी असू दे, पण तो या शहराचा आधी नागरिक असतो, देशाचा नागरिक असतो आणि मग त्याला जसे त्याचे हक्क असतात, त्याला जशी त्याची कर्तव्य माहिती असतात, तशीच त्याची जबाबदारी सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे। आज या अनुषंगानं आपण हा मुक्त संवाद करूया आणि सुरुवात अर्थातच मी आपले जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यापासून सुरुवात करतो। खरं तर दादा, आता आपण सुरुवातीला म्हटलं त्यानुसार आपल्या देशामध्ये अनेक प्रकारची विविधता आहे, पण आपली संस्कृती इतकी मोठी आहे, आपला इतिहास, आपली परंपरा एवढी मोठी आहे की आपण अत्यंत गुण्यागोविंदानं नांदतो। एखाद दुसरी घटना घडते आणि या सगळ्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतो। गेल्या काही दिवसांमध्ये ज्या काही कोल्हापूरमधल्या घटना असतील, राज्याच्या घटना असतील, या घटनांच्या पार्श्वभूमीवरती पालकमंत्री म्हणून आणि राज्य सरकार म्हणून तुम्ही नेमकं याचा सगळ्याचा अभ्यास कसा केलात, उपाययोजना काय केल्यात आणि असे प्रकार घडू नयेत याच्यासाठी आता तुम्ही काय नियोजन केलं आहे? 1 तारखेला भीमा कोरेगाव आणि भीमा कोरेगावची प्रतिक्रिया म्हणून 3 तारखेला महाराष्ट्र बंद, या 2 दिवसामध्ये ज्या घटना घडल्या त्या घटना ह्या मनाला प्रचंड क्लेश देणार आहेत। 5000 वर्ष वेगवेगळ्या संत महंतांनी, सामाजिक सुधारकांनी प्रयत्नपूर्वक जी सामाजिक वीण घट्ट केली होती ती या 2 दिवसांमध्ये तुटली असं म्हणता येणार नाही, कारण पाया खूप मजबूत आहे, पण ती थोडीशी ढिली झाली आणि ती ढिली झाल्याच्या पार्श्वभूमीवरच खरं म्हणजे आपण सगळेजण चिंतेने वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येतो आहोत। कोणीतरी म्हणताना जातीची व्याख्या अशी केली की जाता जात नाही, ती जात, आणि त्यामुळे 1 तारखेला आणि 3 तारखेला असं लक्षात आलं की ती काही मनातून गेलेली नाही आणि त्यामुळे आगामी काळात करण्याच्या प्रयत्नामध्ये प्रशासन म्हणून आम्ही जे करायचं ते करू, पण त्याला प्रतिसाद जर सामान्य माणसाने दिला नाही तर मला असं वाटतं की देशाची एकात्मता तर धोक्यात राहील, पण देशाचा विकास खुंटेल। म्हणजे केवळ 3 तारखेला मुंबईत घडलेल्या घटनांमुळे अनेक इन्व्हेस्टमेंट करणारे लोक या विचारात पडले की बा मुंबई सुरक्षित आहे असं आपण म्हणतो, इथे आपण व्यवसाय न्यावा असं म्हणतो, गुंतवणूक करायचं म्हणतो, ही सुरक्षित आहे का? आणि त्यामुळे एखाद्या घटनेची प्रतिक्रिया कशी द्यावी यावर आगामी काळामध्ये खूप विचार केला पाहिजे असं मला वाटतं। आणि त्यामुळे प्रशासनाने सगळ्या जिल्ह्यांना अशा सूचना केलेल्या आहेत की अशा प्रकारचे सद्भावना ज्यातून विकसित होईल असे कार्यक्रम करा। माननीय विश्वास नांगरे पाटलांनी आपल्या रिजनमध्ये पहिला इनिशिएटिव्ह घेतला आणि सांगलीला 30,000 संख्येची सद्भाव रॅली झाली। सगळ्या जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले। त्याच दिवशी दुपारी मकर संक्रांतीला कोल्हापूरला जो सद्भाव मेळावा झाला तो मोठा झाला आणि मला खूप मनापासून आभार मानायचे आहेत नाना पाटेकरांना, आवडलं नाही तरीसुद्धा, की त्यांनी केवळ आपलं करिअर म्हणून कधी विचारच नाही केला। करिअर तर प्रत्येकाला असतंच, पण सारखा ते समाजाचा विचार करतात। त्यामुळे विश्वास नांगरे पाटलांनी जेव्हा त्यांना अपील केलं की तुम्ही असा वेळ द्या की ज्या गप्पांमधून लोकांपर्यंत हा मेसेज जाईल की जरा जाती, प्रांत, भाषा सगळे विसरूया आणि पहिले आम्ही भारतीय आहोत, त्या दृष्टीने खरं म्हणजे आज मी नाना पाटेकर यांचे खूप मनापासून आभार मानतो। नानाजी, खरं तर आज तुम्हाला ऐकण्यासाठी अनेक जण आलेले आहेत
अत्यंत परखडपणे, अत्यंत प्रामाणिकपणे नेहमी तुम्ही बोलता आणि आजही तुम्ही तसंच बोलाल याची आम्हाला खात्री आहे. पण मुळात मला सांगा की आपण सगळे थोडेफार संकुचित होत चाललोय का? म्हणजे आधी आपण 2 देशांमध्ये भांडतो, मग त्यानंतर 2 राज्यांमध्ये, मग 2 जिल्ह्यांमध्ये, जाती धर्मांमध्ये, मग उपजातींमध्ये, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण आपलं माणूस पण हळूहळू विसरत चाललोय असं तुम्हाला वाटतं का? काय नेमकी कारण? आपण नाही संकुचित. काही जी माणसं आहेत की ज्यांचं राजकीय स्थैर्य डळमळीत झालेलं आहे, ते आपले आसन भक्कम करण्यासाठी वापरणं, जातीचा उपयोग जे करणं चाललेलं आहे, त्यामुळे या गोष्टी घडत आहेत. काल एकत्र होतो, परवाही एकत्र होतो. इतक्या वर्षात तुम्ही कधी मला कुठली जात विचारली का हो? नट म्हणून तुम्ही मला 50 वर्ष जवळजवळ सहन करताय. एकदा तरी जात विचारली का? तुम्हाला नेमका मी कोण आहे माहिती आहे का? कोणालाच माहिती नाही आहे, कारण ते गरजेचं नाहीच आहे. मी दलित आहे तुम्हाला माहिती आहे, मी ब्राह्मण आहे हे माहिती आहे, मी मराठा आहे माहिती आहे. ते गरजेचं आहे का? मी कलाकार असण्यासाठी? कलाकाराला जात नसते आणि मी कधीही माझी जात सांगणार नाही. आणि ही अशी जी मंडळी आहेत की जे आपली पोळी भाजण्यासाठी ह्या गोष्टीचा उपयोग करते, त्यांच्यावर तुम्ही शासनातर्फे कारवाई करा. शासन कारवाई का नाही करत? असा एक साधा प्रश्न दादा मला तुम्हाला विचारायचा आहे की अशी जी मंडळी आहे, तुम्हालाही विचारायचं आहे. कारण हे जोपर्यंत होत नाही, तुमची आम्हाला भीती वाटत नाही. एक तर तुमची मित्रही वाटायला पाहिजे आणि भीतीही वाटायला पाहिजे. तर जर चांगलं करतायत त्यांना मित्र वाटाल आणि वाईट करतायत त्यांना भीती वाटायला पाहिजे. ती जरब बसली पाहिजे दादा, नाही का? नुसते मेळावे घेऊन असं आपण करून चर्चा करून ह्या गोष्टी नाही मिटणार. मुळामध्ये आमच्यामध्ये जे सख्य आहे पहिल्यापासून आहे की. बरं, चित्रपट हे माध्यम मी कधीच याच्यासाठी वापरलं नाही की त्यातून मनोरंजन करूया. चित्रपटाद्वारे जेवढं मला सांगता येईल तेवढं सांगण्याचा दादा मी कायमच प्रयत्न केलेला आहे. नाही, पण शासन त्यांच्या स्तरावरती काय असेल ती कारवाई करतीये. परंतु तुम्ही आता म्हटलात की काही मंडळी अशा पद्धतीनं परिस्थिती निर्माण करतायत, पण जो दगड उचलतोय आणि भिरकावतोय त्याला तो दगड उचलावा असा का वाटतो? 130 कोटी झालेलं होतं. आपण जवळजवळ 30 कोटी होतो. नोकऱ्या काल 100 होत्या आणि उमेदवार 125 होते. आज नोकऱ्या 100 आहेत, उमेदवार लाखाच्या वर आहेत. याचा विचार करायचा कधी? तुम्ही बाकी सगळ्या गोष्टींबद्दल बोलता, लोकसंख्येबद्दल का नाही बोलत? नोकऱ्या त्या प्रमाणात तुम्हाला निर्माण करता येणार आहेत का? एकच कायदा आम्हाला सगळ्यांना का नाही? ह्याला वेगळा, त्यांना वेगळा, त्यांना वेगळा, असं कसं चालेल? तर मला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी ह्या लोकसंख्येच्या बाबतीत विचार करायला पाहिजे. तुमचे सोर्सेस तेच राहणार. पाणी तेवढंच, वीज तेवढीच, अन्न तेवढंच. माणसं वाढत जाणार. एक दिवस तुमच्या हातात काहीतरी असेल, तुम्ही खात असाल, माझ्याकडे नसेल, मी हिसकावून घेणार. माझ्याही भूक असणार ना पोटात. मग ते कुठेतरी मर्यादित करण्यासाठी मला रोजगार मिळाला तर मी कशाला दगड हातात घेईन? आतमध्ये MBA झाल्यानंतर सुद्धा 10,000 12,000ची नोकरी करावी लागत असेल तर का नाही घुसमट होणार माझी? नाहीच आहे, अवेलेबलच नाही, काही उपलब्धच होत नाही आहे. ते खदखदत असतं आणि मग ती आग कोणीतरी मग असे उपयोगीत आणतात. आमच्यामध्ये ते फेकतात एक स्फुल्लिंग आणि मग त्याचा वणवा होतो. सतत आहे, कुठेतरी काहीतरी करायचं आहे. काय तो राग येतो बाहेर. आणि दादा, तो राग फुंकर मारून संपणारा नाही आहे, पाणी टाकून भिजणारा नाही आहे. त्यामुळे आपल्याला वेळच्या वेळी ह्या मी तरुण मुलांना मी सतत सांगतो की ही अशी वापरणारी जी मंडळी आहेत त्यांच्यापासून तुम्ही लांब राहा. आज नाही उद्या. कारण मला आज इतके खड्डे आहेत ना, तर आपण त्या खड्ड्याबद्दल काय करायचं? तर म्हटलं मी एक खड्डा बुजवेन. मी रोज ह्या रस्त्याने जातो ना, मला इतके दिसत आहेत, तर एक खड्डा मी माझ्या नावावर घेतो. मी रोज पिशवीभर माती कुठून तरी आणीन, मी बुजवेन. प्रत्येक वेळी तुमच्यावर आम्ही किती अवलंबून राहणार? तुम्ही कधीतरी बुजवाल, कधीतरी काहीतरी होईल, तोपर्यंत आमची किती मंडळी मरणार? ती मरू नयेत म्हणून मी एक खड्डा आपण बुजूया की एक एक खड्डा. त्यांना जेव्हा कोणाला काय करायचं असेल तेव्हा करू दे. आपण फोटो पाठवायचे नाहीत, आपण आपलं करूया. कारण शासनाला जर त्यांच्या मर्यादा असतील, आपण यात ताकद आहोत.
यांची मंडळी एवढीशी आहेत, आपण एवढ्या आहोत, आपण करूया. नाम फाउंडेशन हे काम त्याच्यामधून निघालं. आपल्याला काय एवढंसं का होईना, एवढं नाही आपल्याला करता येणार. तुमच्या परीनं तुम्ही करताय, तुम्हाला हेही आहे, हेही आहे, हेही आहे. आम्हाला एवढंसं सुचलं, तो करण्याचा प्रयत्न करतो. 580 किलोमीटर्स एस्कवेशन केलेलं आहे आपण. शासन दरबारी त्याची किती किंमत असेल ती तुम्हाला माहिती. आम्ही 12.5 कोटीत केलंय. मी आता विश्वास नांगरे पाटलांना 2 मिनिटं आपल्या चर्चेमध्ये घेतो. या सगळ्या गेल्या काही दिवसांमधल्या ज्या काही घटना आहेत त्याचं तत्कालीन कारण होतं ते म्हणजे कोरेगाव भीमामधला प्रसंग. आपण या कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहात. तुमच्याच रेंजमधली ती घटना आहे. तुम्ही त्या दिवशी प्रत्यक्ष तिथे घटनास्थळी होतात. या घटनेनंतर पोलीस दलानं कोणत्या पद्धतीनं कारवाई केली, ॲक्शन घेतली, ॲक्शन आणि संवाद अशा दोन्ही स्तरावरती तुम्ही नेमकं केलं काय? पहा, हे जे प्रकरण झालेलं आहे गंभीर स्वरूपाचं आहे. त्या अनुषंगानं 2 प्रकारच्या कारवाया झाल्या. घटना कशी झाली, त्याला कोण जबाबदार होतं, त्या अनुषंगाने न्यायालयीन आयोग चौकशी करेलच. आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत, त्याचा तपास अतिशय क्रुशियल स्टेजवरती आहे. त्याच्यातसुद्धा कारवाई जे जबाबदार आहेत त्याच्यावर केली जाईल. पण घटनेच्या अनुषंगानं मी सांगू इच्छितो की या वर्षी या विजयस्तंभाच्या कार्यक्रमाला 200 वर्ष होत असल्यामुळं पोलीस खात्यानं आणि पूर्ण प्रशासनानं खूप गंभीरपणे त्याचं नियोजन केलेलं होतं. दरवर्षी साधारण 1-1.5 लाख लोक येतात. यावेळेला आम्हाला अँटिसिपेशन होतं की 5-6 लाख लोक येतील. त्यामुळे दरवेळेला 100 लोक तिथं पोलिसांची असायची आणि एखादा DYSP बंदोबस्त बघायचा. याला स्वतः ॲडिशनल SP, दोन्ही ॲडिशनल SP, 700 पोलीस कर्मचारी, 2 SRPFच्या कंपन्या आणि 300 होमगार्ड हे भिंतीसारखे 2 गटांच्या मध्ये उभा राहिले. पोलिसांनी दगड खाल्ले. निश्चितपणे त्या ठिकाणी ज्या पद्धतीची भूमिका बजावायला पाहिजे होती त्या पद्धतीची भूमिका बजावली. 70च्या आसपास गॅस ग्रेनेड फोडले आणि त्या दोन्ही बाजूचा मॉब एकमेकासमोर येऊन मनुष्यहानी, दुर्दैवानं त्यात एका तरुणाचा खून झाला. त्यातले आरोपीसुद्धा आपण पकडले. आता या बाबतीत जी कारवाई, रिॲक्टिव्ह कारवाई आहे ती खूप इफेक्टिव्ह झालेली आहे. गुन्हे दाखल झालेले आहेत. कोल्हापूरमध्ये जी रिॲक्शन 3 तारखेला आली, वेगवेगळ्या ठिकाणी जवळजवळ 250च्या वर मुख्य आरोपी म्हणजे ज्यांच्या विरुद्ध चांगले पुरावे, हे सोशल मीडिया तर दुधारी अस्त्र आहे. आम्हाला व्हिडिओ फुटेजेस मिळाले, आम्हाला CCTV कॅमेऱ्याच्या मदतीनं फुटेजेस मिळाले आणि ज्यांच्या हातामध्ये काठ्या आणि दगड आहेत असे आरोपी ॲक्शनमध्ये मिळाले. म्हणजे केसेस एवढ्या स्ट्रॉंग आहेत आणि चांगले सेक्शन्स लावून यातले जवळजवळ अजून म्हणजे कस्टडीमध्ये आरोपी आहेत. 200च्या वर लोकांच्यावरती इफेक्टिव्ह कारवाई अरेस्टच्या माध्यमातून झालेली आहे. पण त्याचबरोबर प्रोॲक्टिव्ह म्हणजे प्रतिबंधकात्मक उपाययोजना म्हणजे ज्या दिवशी घटना घडली दुसऱ्याच दिवशी कोरेगाव भीमामध्ये सवर्ण आणि दलित समाजाची बैठक पोलिसांनी बोलवली आणि त्यात गावानं लिहून दिलं की आम्हाला यात विरोध नाही आहे, आम्ही पुन्हा सगळ्या बांधवांचं स्वागत करणार आहोत. आणि एक जी सरांनी शब्द वापरला विन, त्या गावातली विन त्वरित त्याच दुसऱ्या दिवशी गावानं लिहून दिलं आणि त्याची चांगल्या पद्धतीनं प्रसिद्धी झाली. तो सलोखा त्या गावातला त्वरित आला. त्याचबरोबर जे गावागावात यातनं वितुष्ट निर्माण होतं म्हणून गावांचं विलेज व्हिजिटेशन म्हणजे गाव भेटी मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकाऱ्यांनी घेतल्या आणि गावातल्या दोन्ही समाजाची बैठक घेऊन तिथल्या ठिकाणी सलोखा प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. एक काहीतरी शेर आहे की तारीख ने कुछ ऐसे मंझर भी दिखाया है, लम्हों ने खता की ती सदियों ने सजा पाई है. एक क्षणाच्या ज्या गोष्टी ज्या आपल्याकडून चुका होतात आणि त्यातनं जे समाज मन भिरकटतं म्हणजे बहिणाबाईंनी मनाबद्दल म्हटलंय ते समाज मनाबद्दल म्हणायला हरकत नाही की मन विखारी विखारी, मन जहेरी जहेरी त्याचे न्यारे तंतर, अरे इच्चू साप बरा त्याला उतारे मंतर. हे समाजमन ज्यावेळेला भरकटतं त्यावेळेला त्याला दुरुस्त करण्यासाठी अशा जाणकार लोकांची, मग नाना असतील, दादा असतील, असे जे संवाद होत आहेत त्यातनं एक चांगली प्रतिक्रिया. तिळगुळाचा कार्यक्रम झाला, हे कॉस्मेटिक उपचार असतील पण दिल मिले ना मिले हात मिला कर तो देख, एक स्टेप पुढे जाऊन सुरुवात करण्याच्या दृष्टीनं
पोलीस प्रशासनाने मध्यस्थाची प्रत्येक ठिकाणी भूमिका बजावायची भूमिका घेतलेली आहे. आपल्याला माहीत असेल, स्वतः पालकमंत्री महोदय सांगलीच्या मेळाव्याला आलेले होते. 30,000चा मेळावा होता, पण ते प्रकर्षाने म्हणाले की मी खाली थांबेल, तुम्ही स्टेजवरती फक्त प्रशासकीय अधिकारी राहा आणि एक पॉझिटिव्ह मेसेज जाऊ दे. तर मुलांनी कार्यक्रम दाखवले. त्यामुळे हे जोडण्याचं काम जे आहे, धर्म म्हणजे जोडणारा धागा असतो, तो करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं केला जातो. पोलीस प्रशासन आणि सरकार काय करते याच्याबद्दल आपण माहिती घेतोच आहोत, पण त्याचबरोबर मगाशी आपण जसं म्हटलात की जे कोणी अशा पद्धतीनं कायदा हातात घेत आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई आणि त्यांना भीती वाटली पाहिजे, धाक वाटला पाहिजे पोलीस यंत्रणेचा. पण बऱ्याचदा असं होतं की ज्यांच्यावरती कारवाई केलेली आहे त्यांच्या बाजूचे काही जण नंतर येतात आणि मग त्या भवितव्य, त्या मुलांचं भवितव्य, युवकांचं भवितव्य अंधारात जाईल, ते धोक्यात येईल, त्यामुळं त्यांना सोडा, त्यांच्यावरती खटले दाखल करू नका, अशा पद्धतीचा दबाव सुद्धा पोलीस यंत्रणांवरती येतो. अशा वेळेला समाज म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? नाही, मुळामध्ये ही मुलं तिथे का जात आहेत हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. जे चिथावतात त्यांची मुलं असतात का तिथं? ते स्वतः दगड मारतात का? त्यांची मुलं परदेशी शिकणार, परदेशी स्थायिक होणार. आमच्या मुलाच्या हातून कुठेतरी आग लागते, अनावधानानं कोणीतरी मरून जातो, मग 8 वर्ष 10 वर्ष आम्ही जेलमध्ये जातो. आल्यानंतर आमचा कोण वाली असतो का कोणी? तर मुळात ही मुलं तिकडे वळतात का आणि वळून का घेतली जातात? निश्चितपणे मला नाही वाटणार की अशी मुलं जेलमध्ये जावीत, पण त्यांच्याकडनं जो गुन्हा झालेला असतो तो इतका गंभीर स्वरूपाचा असतो एका त्या क्षणाचा, जसं तू म्हणालास आता विश्वास, की तो क्षण आहे आणि तो क्षण जर का त्यांना टाळता आला तर मग त्याच्यासाठी त्यांच्याकडे विधायक काहीतरी तुम्ही दिलं, शासन म्हणून काहीतरी त्यांना करायला लावलं. ती काय करायची योजना ती तुम्हाला दादा माहिती. दुर्दैवानं 16 ते 22 वयोगटातले अनेक आरोपी कोल्हापूरसह संपूर्ण राज्यामध्ये सापडले. ही खूप भीषण परिस्थिती वाईट आहे, निश्चित वाईट. आणि ती मुलं असं नाही मी म्हणत, ती मला माझी मुलं वाटत आहेत. त्यांचं भवितव्य असं होणार असेल तर मला निश्चितच वाईट वाटेल. तुरुंगात पाठवा किंवा हे करा, मला म्हणजे निश्चित आता एखादा गुन्हाच त्या स्वरूपाचा असेल तर मी कितीही हात जोडले तरी तुम्ही त्याला तुरुंगातच टाकणार, कारण तो त्या प्रकारचा गुन्हा आहे. पण मुळात ह्या गोष्टीच अशा दादा होऊ नये याच्यासाठी मला वाटतं की पहिल्यांदा तुमच्या शासनाच्या याच्यामधला फॉर्म भरताना जातीचा जो रकाना आहे ना तो काढून टाकायचा. कायमस्वरूपी तू नेमका कुठल्या जाती धर्माचा हे काढून टाका. आपण हे खरंच आपण छानपैकी, मला तो सिनेमा इतका छान वाटला, म्हणजे जादूची झप्पी, छानपैकी मिठी मारून सगळ्या गोष्टी जातात हो. म्हणजे खरंच ते मिळतात एकमेकाला हृदय. छान असतं खरं तर. किती देण्यासारखं आहे आपल्या भाषेत, कितीतरी आपण करू शकतो. मी 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 नात्यांचे किती संदर्भ बदलले तो. आज आम्ही ते बोलत असताना की कालपर्यंत आमचं छान एवढं मोठं कुटुंब होतं. आपला समाज म्हणजे सुद्धा एक कुटुंबच होतं की कालपर्यंत. आणि आज मी कोल्हापुरात आहे म्हणून नाही म्हणत, पण कोल्हापुरामध्ये अजून खूपसं आहे, तसंच आहे. कोल्हापूर नाही बदललेलं अजून. मला मुंबईत राहावंसं वाटत नाही. कोणी किती काही म्हणू, मुंबई कोणाची माझी निश्चित नाही. मला नको तिथे राहायला. श्वास घेता येत नाही तिथे. सतत कशावरनं तरी भांडणं आहेत. मला नको भांडणं, हे घ्या बाबा तुमचं. मी कुठेतरी कोपऱ्यात छानपैकी श्वास घेईन. नट म्हणून मला असं वाटतं की मला शोधत असताना, नामच्या माध्यमातून कुठेतरी फिरत असताना प्रत्येकाची दुःख इतकी डोंगरावी एवढी आहेत दादा. आपण कशामध्ये अडकलो आहे? रोज 3-4 कॅज्युअलिटीज आहेत आपल्या बॉर्डरवर. आजचे 3 गेलेले आहेत CRPFचे. काय करतो आपण त्यांच्यासाठी? आपल्याकडे 1 मेला, ते वाईट आहे, पण त्याच्यासाठी केवढं झालं मोठं महाभारत. रोजचे 3-4 कॅज्युअलिटीज आहेत. BSF आहे, CRPF आहे, ITBP आहे, आर्मी आहे. काय करतो आपण त्याच्यासाठी? काही करत नाही. ते करायला नको का? या असल्याच एवढ्या एवढ्या गोष्टीवरनं बाबासाहेब काय फक्त माझे आहेत, तुमचे नाहीत? शिवाजी फक्त तुमचेच आहेत, आमचे नाही? परशुराम फक्त ब्राह्मणांचे आहे? कधी करणार हे? म्हणजे ते खरंच मी क्रांतीवीरमध्ये म्हणत असताना देवाला वाईट वाटत असेल. माणूस निर्माण केला आणि किडे झालेत त्यांचे. सिनेमामध्ये मी हे केलं त्यावेळी वादंग नाही माजला हो. मी दोन्ही मुसलमानांसाठी बोललो, हिंदूंसाठी बोललो. पद्मावतवरनं का वाद होतो? आज तुम्ही जर पाहिली असती चर्चा, खरं सांगतो इतकं वाईट वाटलं.
एक माणूस तिथे म्हणतो आम्ही घटना मानतच नाही म्हणला. अशा चर्चा ठेवताच का तुम्ही? अशी माणसं बोलवतातच का? त्याच्यावर कुठे सेन्सर आहे? बाकी सगळ्या गोष्टीवर तुमच्या सोशल मीडियावर सेन्सर आहे. कोणी काही उद्या तुझं आयुष्य बर्बाद करायचं असेल तर मी काही करायचं त्याच्यावर ते फ्लोट करायचं, त्याच्यानंतर झालं. विश्वास नांगरे पाटील त्याची काय हे करत देणार आयुष्यभर? आणि आम्हाला कान भरायला काही हे लागत नाही रे. कशावरही सेन्सर नाही. 5 विद्वान बोलत असतात, एक विद्वान प्रश्न करत असतो. तुला नाही म्हणत मी तर पण आणि ते आपापल्या परीनं जे त्यांना वाटेल ते बोलत असतात. आणि आम्ही इथून षंडासारखं ते ऐकत असतो. आम्हाला चॉईस नाही आहे. तिथे का नाही सेन्सर? त्यांनी नाही का दंगल पेटू शकत? त्यांनी नाही का कापाकापी होऊ शकत? आणा ना तिथे, काहीतरी करा. त्याच्याबद्दल तुम्ही हे असे नियम काढा की सेन्सर पाहिजे, याच्यावर माझा विश्वास आहे. पण मग त्याच्यावर सेन्सरचं जे कमिटी आहे ती मग त्यांची पात्रता 7वीचा माणूस तुम्ही ACCचे पेपर तपासायला नाही ना ठेवणार. तर तीही मंडळी तितकीच मातबर पाहिजेत की नाही? का दुसरं काहीच काम नाही म्हणून आता चला बघा हा सिनेमा आणि सांगा कसा आहे. तर त्यामुळे सगळाच हा घोळ आहे. तुम्हाला त्याचे क्रायटेरियन काय आहेत, ते काय निकष लावलेले आहेत तुम्ही? त्यामुळे हा दादा ह्यातून ही गोष्ट एक झाली. एक मुसलमान मुलगा पुण्यामध्ये मेला होता बघा, शिवाजी महाराजांच्या संदर्भातला काही त्याचा गुन्हा नव्हता. एकुलता एक मुलगा होता त्यांचा. तर मला असं वाटतं सोशल मीडिया आहे, तुमचे हे TVचे चॅनल्स आहेत, तिथे ज्या चर्चा आहेत त्या प्रत्येकावर मग सेन्सर असायला पाहिजे. खरं तर लोकांच्या हातामध्ये जो रिमोट असतो तो एक प्रकारचा सेन्सर आहे की त्यांनी जर ते चॅनल बदललं. अरे रिमोट मी 50 वर्ष लावला की माझ्यावर. 50 वर्ष मी माझे सिनेमे करतोय, त्याच्याबद्दल कधी नाही झाली ती चर्चा? किती मला जे वाटतं ते मी अतिशय नागवं बोललेलो आहे. पण त्याच्यामध्ये मला कुठेही समाजामध्ये तेढ आणणं हे नव्हतं. उलट जास्त जवळ यावं हे वाटत होतं. मी नेहमी म्हणतो की जितेंद्रिया धर्मपरः स्वाध्याय निरतः शुची कामक्रोध वशव्यस्य तम देवो ब्राह्मणम विदू. असं म्हणत असताना बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलहम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन रहमानिर रहीम हेही म्हणायचं. सगळं आपण असंच पाहतो की काय बिघडलं? सगळ्याचे आरोह अवरोह तसेच आहेत. सतत आपण त्याच्याकडे. आणि एकदा माणसाचा जन्म दिल्यानंतर दादा काही मागायचं नाही. एकदा जाऊ पाहिजे त्यावेळी काही चर्चा करायची ती करू. रोज जायचं देवळात, टाकायचं चाराने आणि एवढं ते मागायचं कशाला पाहिजे? आहे की मनगटामध्ये? माझी ताकद माझ्या इथं आहे मनगटात. खरं सांगतो विश्वास. ती तुमच्या संस्काराने तुमच्या अभ्यासानं तुम्ही इथे 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 जायचं असतं. मी मागितलं का तुमच्याकडे कधी काय? पण आज मागणार आहे. आमची कोल्हापूरची चित्रनगरी आहे का नाही, ती जरा पूर्ण करून द्या. तेवढं करा. इतकं बेफाट आज मी जाऊन आलो आता इथे येण्याच्या आधी तिथंच होतो. इतकं बेफाट आहे. 78 एकरामध्ये 78 आहे एकरामध्ये. इतकं मस्त आहे. कधी आज 12 कोटी दिले, उद्या 4 कोटी दिले. असं नका अवश्य चणे शेंगदाण्यासारखे देऊ. एकदा द्या की काय 100-150 कोटी आहे ते असं मस्त होऊन जाऊ दे. नाही तर BOT का काय म्हणतात तसं आम्ही बांधतो तुम्ही बांधूया, अर्धा खर्च करूया, चला मग थोडे दिवस आम्ही आमचं कशावर त्या देतात, लीजवर देतात, तसं आम्हाला द्या. काहीतरी करा की. ती 35 वर्षांना आत्ता कुठेतरी तुम्ही 12 कोटी दिले, ते सुद्धा 2 हप्त्यात. दादांकडे आता मी दादांना अडचणीच आणतोय आज. पण दादांना मला विचारायचं आणि मला दादा बसताना म्हणले होते तिथनं, जितकं अडचणीत आणता येईल तेवढं आणा बरं का नाना. मला आज बोलायचंच आहे. आम्ही तुमचं ऐकणार आहे. कोल्हापूर हे राजर्षी छत्रपती शाहूंचं गाव आहे की ज्या राजांनी संपूर्ण देशाला जगाला समता, बंधुता आणि विकास या तिन्ही गोष्टी दाखवून दिल्या. पण त्याच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या या नगरीमध्ये जी काही 3 तारखेला घडलेली घटना आहे त्याच्यामधून थोडंसं जे काही मगाशी म्हटलं तशी नात्यांची वीण उसवली ती आता पुन्हा आपण जोडण्यासाठी प्रयत्न करतोय. पण याच्या बरोबरीनं जे पळले गेलेले आहेत त्यांना याच्यामधनं दिलासा देण्यासाठी, त्यांना कायद्यावरती विश्वास बसेल यासाठी कठोर कारवाई होणार आहे की पुन्हा याच्यामध्ये एखाद्याचं भविष्य बर्बाद होते म्हणून पुन्हा त्यातनं सामंजस्याची किंवा थोडीशी पाय मागं घेण्याची भूमिका होणार म्हणजे बोट चेपी म्हणतोय. बोट चेपी. ओके. त्याआधी नाना पाटेकरांनी
जो मुद्दा मांडला की त्याच्या हातात दगडच का येतो याचा विचार केला पाहिजे. तर मी नानांना अतिशय नम्रपणे असं म्हणेन की तो दगड मला नोकरी नाही म्हणून आला तर चालेल, पण गेल्या अनेक वर्षामध्ये नोकरी पाहिजे, कर्ज पाहिजे अशा विषयावर मोर्चे कमी आणि अशा जातीय घटनांच्या निमित्ताने निघणारे मोर्चे जास्त. नाही दादा, मी पूर्ण काय त्या निमित्तानं मी पूर्ण करतो. ते जे तुंबलेलं आहे ते बाहेर आहे. नाही मी पूर्ण करतो. आणि त्यामुळे हा जो मुद्दा तुम्ही म्हणलात तो अत्यंत व्हॅलिड आहे की जोपर्यंत ह्या देशातला प्रत्येक माणूस 2 वेळेचं पोटभर जेवणार नाही तोपर्यंत त्याला पोटभर जेवणाऱ्यांबद्दल एक असूया वाटत राहणार आणि त्या असूयातून कोणीतरी असं भडकवलं की तो दगड घालणार. आणि म्हणून मग जी वस्तुस्थिती आता आहे की आपल्याला महाराष्ट्रात देशामध्ये आता ह्याच्यापेक्षा जास्त नोकऱ्या क्रिएटच करता येणार क्रिएट करता येणार नाहीत. नाहीत. शासकीय नोकऱ्या शासकीय. आणि त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर जो मोदींनी आग्रह धरला की या देशामध्ये स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आपल्याला वाढवले पाहिजेत की ज्याच्यातून त्याला त्याचा रोजगार करता येईल. आणि त्यामुळे ह्या 3 वर्षामध्ये 28,000 कोटी रुपयाचं आपण 10 लाखापर्यंतचं लोन मुद्रा नावाने नॉन मॉर्गेज आणि नॉन गॅरंटर दिलं. का तर तो म्हणतो किंवा मी कुठून मॉर्गेज आणू, मी कुठून गॅरंटर, माझ्याकडे नाहीच आहे काय. असं 28,000 कोटी दिलं. महाराष्ट्र देशात तिसरा आहे आणि कोल्हापूर महाराष्ट्रात तिसरा आहे. आता हा जो किंवा परवा आपण जी एक योजना घोषित केली की 10 लाखापर्यंत लोनला आम्ही व्याज पण नाही घेणार, ते सरकार भरेल, ती लॉन्च केली आपण. आणि आता 2 तारखेला कोणीही 10 लाखापर्यंतचं लोन बँकेतून घेतलं तर दर महिन्याला तो जो EMI भरेल त्यातलं व्याज पोर्शन ऑटोमॅटिकली त्याच्या अकाउंटला शिफ्ट होईल. तेव्हा हा प्रयत्न आपल्याला वाढवावा लागेल. केवळ सरकारी नोकऱ्या करून चालणार नाही, तर आपल्याला आपले रोजगार उपलब्ध करायला लागतील. कारण जगामध्ये तुम्ही जे करतात त्याचं मार्केट खूप आहे. म्हणजे आज रॉ फॉर्ममध्येच आपलं सगळं विदेशात चाललेलं आहे, ते जर फिनिश फॉर्ममध्ये गेलं तर आपल्याला देशाची आर्थिक स्थिती पण सुधारता येईल. आणि ह्यावर आम्ही खूप प्रयत्न करतो. तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण लोकसंख्या वाढ आणि आपण देतो ते रिसोर्सेस हे सगळं व्यस्त प्रमाण आहे. पण त्याच्याबद्दल काहीतरी केलं जाईल का की लोकसंख्येच्या संदर्भात, म्हणजे ह्या तर हे फुगतच जाणार ना, त्याला कुठेतरी मर्यादा असायलाच पाहिजे ना. त्या संदर्भात कधी कोणी बोलणार आहे का? आणि मी नोकऱ्या ह्या मी शासकीय नोकऱ्या नाही म्हटलं, एरवीचाच रोजगार. आता तुम्ही म्हटलं 10 लाख, त्याला तुम्ही विचारणारच नाही तारण काय म्हणून. तारण नाही, काहीच गॅरंटर पण नाही. आणि तुम्ही जसं म्हणता स्किल्ड, म्हणजे एखादा तो फिनिश प्रॉडक्ट दिल्यानंतर त्याचं का आम्ही नुसताच तूर दिला तर त्याची किंमत अमुक आणि तुरीची डाळ करून दिली की त्याची तमुक. त्यामुळे आम्ही तुरीची डाळ करायला लागलो आता. आता आम्ही काय म्हणजे नुसत्या सोसायट्या घ्यायच्या, सोसायट्यामध्ये एक सोसायटी 4 शेतकऱ्यांना बांधून द्यायची, सगळा तुमचा माल त्या सोसायटीमध्ये. बरोबर चूक माहिती नाही, चुकायला सुरुवात केली की मग त्या प्रोसेसमध्ये कळतं बरोबर काय ते. आता उदाहरणार्थ मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागामध्ये लोकांचं जाणं सुरू झालं, पाण्याच्या सुविधा तुम्ही प्रयत्न करता राजस्थान, पण हा प्रॉब्लेम झालेला आहे की त्या उत्पादन वाढते त्याला भाव नाही. म्हणून आता नव्याने आपण एक मॉड्यूल मांडतो की ज्याच्यामध्ये मोठमोठ्या कंपन्यांना ह्यात इन्व्हॉल्व करणं. मोठी बैठक झाली आणि त्या सगळ्यांनी उत्साह दाखवला. त्यातले काही ऑलरेडी ॲग्री एक्सपोर्टमध्ये आहेत, काहींचं म्हणणं की आम्ही नव्याने येतो. सरकार जो रेट ठरवेल त्याला त्यांनी परचेस करायचं. सरकार जो रेट ठरवेल, जो शेतकऱ्यांच्या हिताचा आहे त्याला त्याने परचेस करायचं. टाटाने परचेस करायचं, बिर्लाने परचेस करायचं, रिकोने परचेस करायचं. उद्या कोणीतरी परवा मी बुलढाणा बँकेला अपील केलं, ते म्हणाले चला एक प्रोडक्ट आम्ही घेतो 22 धान्यांपैकी. तो त्याने ते चांगले बिझनेसमॅन असल्यामुळे विकायचा. खात्री आहे आम्हाला की तुम्ही प्रॉफिटच कमवाल, पण तो प्रॉफिट नव्हता, लॉस झाला आणि तुमची बॅलन्स शीट आम्ही पाहिल्यानंतर लॉस आहे आम्ही कन्व्हिन्स झालो, तो लॉस सरकार द्यावा. असं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं उत्पादन बऱ्या रेटला विकत घेणं केवळ सरकारला शक्य नाही, कारण सरकार काही व्यापारी नाही. नाही आम्ही तेच करतो, व्यापारी नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर एक नवीन फॉर्म्युला आपण आणतो, त्याचे टेंडर निघेल. तुम्ही म्हणालात किंवा मी सगळ्या महाराष्ट्राचा भात विकत घेणार आहे, त्याच्यानंतर तांदूळ होईल, कोंड्याची वीज होईल, असं मी करून जे विकत घेईन तुम्ही म्हणता त्या रेटला त्याच्यापेक्षा 2 रुपये जास्त कमवेल असं तुम्ही म्हणाल तर तुम्हाला टेंडर मिळणार. मी जर असं म्हटलं की नाही मला असं वाटतं की मला प्रत्येक क्विंटलला 1-2 रुपये लॉस तुम्ही दिला पाहिजे, तर तुम्हाला टेंडर मिळणार नाही. असं त्याचंही टेंडर काढून एकदा का ग्रामीण भागामधला शेतकऱ्याच्या उत्पादनाचा भाव वाढला तर मला असं वाटतं की यातले मेजर प्रश्न संपतील. याचं कारण त्याला त्याच्या शेतीतून पोटभर मिळत नाही, त्यामुळे तो शहराकडे येतो. आणि म्हणतं तसं मुंबईसारख्या शहरात झोपडपट्टीत राहतो, व रिकामा फिरतो, क्राईम करायला लागतो. ह्या सगळ्या विचार आपण खूप काम आता करतो. 2 गोष्टी आहेत ना, उत्पादन आणि उत्पन्न, याच्यामधली जी तफावत आहे ती भरून काढायला लागेल. ती भरून काढायला पाहिजे. कारण काल मला 100 किलो मी उत्पादन केलं आणि त्याला 1,000 रुपये मिळाले
आणि आज 2,000 केलं तरीसुद्धा मला 1,000 मिळाले, कारण तो अर्धा भाव झाला. आणि ती कुठेतरी जी आहे तूट ती भरून काढायला पाहिजे. पण नाही, मला आपण मला एक आणखी विचारत होतं की कोणत्याही सामाजिक प्रश्नामध्ये असेल किंवा कोणत्याही अशा पद्धतीच्या जाती धर्माच्या लढाईमध्ये असेल, आपण नेहमी सरकारला जबाबदार धरतो. कोण धरलं? पण कोण धरलं सरकारला आपण जबाबदार? आपण त्याच्यामध्ये मी मुळात धरतोय की आम्ही जबाबदार आहोत. हां. आम्ही स्वतः हे केलं, आम्ही आमच्या पायावर धोंडा मारला. तुम्ही मला माझी जात नाही विचारायला आले, आम्हीच आमच्यातला एक मारला. आम्ही तेच म्हणतोय. पण तुम्हाला याची जाणीव होती काय असं काय होईल? तुम्ही काय म्हणून इतका पोलीस फोर्स वाढवला? म्हणजे तुम्हाला आधी कल्पना होती की नाही असं काहीतरी होईल? कुठेतरी कोण काहीतरी एक असेसमेंट असते ना की नाही हे कदाचित असं होईल. नाही, पण एवढा मोठा मॉब किंवा एवढी मोठी तिथं एरवी जनता दरवर्षी जमणार याचा आहे, एवढी अचानकपणे लोकं 5 येणार लाख आहेत. होणार आहे. त्याला काही वर्ष 200 वर्ष झाली. त्यामुळे त्यामुळे ते त्या गृहीत धरून ते समजा उद्या पोलीस प्रशासनानं तशा पद्धतीनं बंदोबस्त ठेवला नसता तरी ते टीकेचे धनी झाले असते. निश्चित झाले असते ना. इथं बंदोबस्त नसता तर प्रेताचे ढीग पडले असते. ही वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगतो. नाही मला मान्य आहे, पण हे जर हे असं होणार हे माहिती असताना तरी सुद्धा असं का घडतंय? नाही, या बाबतीत जी काही हानी झाली ती हानी न भरून येण्याएवढी आहे, पण ती हानी मोठ्या प्रमाणावर होण्याचे रोखण्यात पोलीस प्रशासनाला तिथं यश आलंय. मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो, कारण मी दुसऱ्याच दिवशी तिथं गेलो होतो. त्या दिवशी संध्याकाळी पोहोचलो, त्यावेळेला ती परिस्थिती पाहिली. नदी आहे, भीमा नदीतनं पेरणे फाटा म्हणजे विजयस्तंभ ज्या बाजूला आहे आणि कोरेगाव भीमा गाव आहे. त्या भीमा नदीच्या पुलावरती जर पोलीस SRP सर उभा राहिली नसती आणि इकडचा येणारा मॉब त्या विजयस्तंभाकडे गेला असता आणि विजयस्तंभाकडे असणारी गर्दी आणि त्यांच्यामध्ये धुमश्चक्री झाली असती तर त्याचे परिणाम खूप गंभीर झाले असते. आपण मला नाही का वाटत, मला असं वाटतं की हा प्रसंग जितक्या लवकर आपण विसरू तेवढा चांगला अगदी आहे. खरं. त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपण हा विसरण्यामध्ये, कारण ती जखम लवकर भरून येईल. कारण वारंवार ते 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 पाहत असताना त्रास होतो. आजचा हा उपक्रम त्याचाच एक भाग आहे. त्याचाच प्रयत्न आहे 26/11 हा सिनेमा करताना सुद्धा त्याची किळस येत होती की मला पुन्हा ते पाहावं लागतंय, मला त्यातून पुन्हा जावं लागतंय. आपण जितक्या लवकर विसरू, कारण मला आतापर्यंत मी तिथे दगड घेतलेला एक मुलगा म्हणून मला त्याची उपरती झालेली आहे. माझं चुकलंय, पण तुम्ही सारखं सारखं माझं चुकलंय माझं चुकलंय माझं चुकलंय असं नका म्हणू. आपण विसरूया तो प्रसंग. जितकी कमी त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करता येईल तेवढी कमी करूया. कायद्यानुसार तुम्हाला जे करावं लागणार आहे ते तुम्ही करणारच आहात, पण दादा शक्यतो आपण ते नको, कारण त्रास होतो. हा विषय संपवला. पण खरा क्रांतीवीर असा कुठे आता या जगामध्ये अवतरेल अरे जो तू तुम्ही रंगवला क्रांतीवीर होता. आहेस, तू आहेस, आपण सगळेजण आपल्यातली ताकद अनफॉर्च्युनेटली आपण ओळखत नाही. ती फक्त चॅनलाइज झाली की सगळं छान होतं. चॅनलाइज करणारे आपण आहात दादा, तुम्ही ते करायचं. मी तुम्हाला खरं सांगतो, आता तुमची फिल्म सिटी जर इथे सुरू झाली म्हणजे आम्ही फार स्वार्थी आहोत आमच्यासाठीच म्हणतोय, पण तिथे एक जथ्था जो आहे तो चॅनलाइज होतो. तो ते सगळं सांभाळणार, सगळा तो प्रकार सांभाळणार आहे. आणि काय सुंदर प्रकार आहे हो तिथं. आम्हाला इथे श्वास घेत होता, आमच्या मुंबईला श्वास घेता येत नाही फिल्म सिटीमध्ये. इथे एक श्वास आणि तिथे 20 श्वास घ्यावे लागतात, तेव्हा तेवढा ऑक्सिजन मिळतो आम्हाला. कोल्हापुरामध्ये मला इथे येऊन 20 दिवस किंवा 25 दिवस राहून शूटिंग करायला जास्त आवडेल, कारण माझी तब्येतही सुधारेल, छानही वाटेल. आणि तिथे 10 मिनिटाच्या प्रवासासाठी 2 तास द्यावे लागतात, ते द्यावे नाही लागणार. तर तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या द्या. म्हणजे मी आज जाहीरपणे तुम्हाला शब्द देतो की येत्या वर्षभरामध्ये त्या विषयामध्ये प्रचंड प्रगती होईल. शब्द नका, पैसे द्या. जेव्हा ते शब्द येतात तेव्हा ऑटोमॅटिक त्याच्यावर पैसे पण येतात असं आपण गृहीत धरूया. दादा लवकर पैसे द्या, मी खेटच मारतो तुमच्या घराला. तुमच्याकडनं अनेक प्रश्नाचं उत्तर आम्हाला समजून घ्यायचं आहे. इतिहास हा आपल्या सगळ्यांसाठी एक प्रचंड मोठा ठेवा असतो, इतिहास आपण फक्त पुस्तकात नसतो बरं का, आपल्या मनामध्ये असतो. पण तो माझे इतिहासात शिवाजी किती काळ माझ्या रमायचा? मनातले आहेत, त्यांना दूषित करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. बरोबर. त्यामुळे तू चित्रपट त्या शिवाजी महाराजांवर करत असशील तो माझ्या मनातली प्रतिमा जपूनच तुला करावा लागेल. आणि मग जर तुम्ही म्हणणार की हे वेगळा सेन्सर आहे का, तर वेगळा सेन्सर नाही आहे, ते तुम्हाला जपावंच लागतं रे. ती दैवत आहेत आमची, जगण्याचं आमचं, आम्ही त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. पद्मावत चित्रपटाच्या संदर्भात तुम्ही बोलताय. पद्मावती चित्रपटामध्ये म्हणजे मी पद्मावती हा चित्रपट नाही म्हणत. मला असं वाटतं की स्वतःवर तुम्ही सेन्सर लादून घेतलं ना की सगळं सोपं आहे. आणि ते सेन्सर तुमच्या घरातून येतं, तुमच्यावर संस्कार कुठले आहेत. माझ्या सगळ्यात मोठी दैवत जी आहेत ती माझे आई वडील आहेत.
माझा कान त्यांनी कधी धरला, कधी धपाटा मारला आणि कधी गोंजारला, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तिथून संस्कार घेतलेली माणसं कधी नाही असं करणार. तुम्हाला माहिती आहे, आपण हा विषय काही वेळ गोष्टी आपण स्पष्टपणे बोलू शकत नाही, विश्वास, त्यामुळे आपल्याला ते मांडता येणार नाही मुद्दा तो. पण ही माझी जबाबदारी आहे. माझ्या चित्रपटाबद्दल वाद का नाही होत असा मी नेहमीच प्रश्न करतो. आणि बाजीराव मस्तानी तुम्ही पाहिलातच, कदाचित खूप लोकांनी पाहिलं असेल. मला नाही आवडलं, म्हणजे मी ते गाणं पाहिलं, वाट लावली आणि काय ते, त्याच्यानंतर मला किळसच आली. मला त्या चित्रपट मला तो कधीच पाहावासा वाटला नाही. मी त्याच्यानंतर कुठलेच त्यांचे चित्रपट पाहिले नाही. सेन्सर पाहिजे, त्याच्यावर तुम्ही कुठलाही माणसाने येऊन तिथे दगडफेक करता कामा नये, हे सगळं मला मान्य असतं. तरीसुद्धा कलाकार आणि डायरेक्टर किंवा प्रोड्युसर म्हणून माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्या मी पाळल्या पाहिजेत. कारण सरते शेवटी तुम्ही काहीतरी पाहायला येतात, चिडायला येत नाही. तिथे मनोरंजनाबरोबर कुठेतरी काही घेऊन जात असाल घरी, तर तो चित्रपट सगळ्यात छान. पहिल्याच वेळी जर का तुम्ही दाखवलं काशीबाई आणि मस्तानी नाचते, त्यावेळी मराठी मंडळी नाही का पेटली, नाही का राग आला? मला राग आला बाबा, मला नाकारायला नाही, मी नाही नाकारणार, मला खूप राग आला. नाही आहे असं नसतं. कारण तो विषय मी लिबर्टी घेतली म्हणजे काय? सिनेमॅटिक लिबर्टी तुम्हाला मान्य नाही? सिनेमॅटिक लिबर्टी म्हणजे काय? किती म्हणजे अशी वाटलं इतिहासाचं अवडंबर आणि पूर्ण विडंबन करणं हे मान्य नाही. कुठलं इतिहासाचं विडंबन मान्य नाही. विडंबन? कशाला इतिहासाचं विडंबन? कोणी तुम्हाला करायला हक्क कोणी दिला? अधिकार कुठे देतो? विडंबन कसं करणार? वस्तुस्थिती मांडताना थोडा एक ठोकळा इकडचा तिकडे कराल फार तर, पण असं नाही चालणार ना. आता नटसम्राट ही कलाकृती का हा इतिहास नव्हे, एक हे मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही विक्रम गोखलेंचं पात्र टाकलं तर चालतं की? कारण ती लिबर्टी घेतली आम्ही. तात्यासाहेबांच्या नटसम्राटमध्ये ते नाही आहे. पण तेच महाराजांच्या इथे तानाजीच्या ऐवजी दुसरंच कोणतं कॅरेक्टर आणि मग त्याला काहीतरी वेगळंच नाव, असं नाही चालणार. जो इतिहास आहे परंपरेनं आम्हाला जो माहीत आहे, आणि त्यामुळे आमच्या आतमध्ये, मी महाभारतचा एकही एपिसोड पाहिला नाही. माझ्या हातला कृष्ण तसाच राहू दे, तो जो कोण करणार आहे त्यांनी तो काळी मा त्याला फसू नये. त्यामुळे एकही कधीही मी तो एपिसोड पाहिला नाही. कारण तुम्ही लिबर्टी घेऊन काही कराल हो. त्यामुळे माझे पांडव शाबूत आहेत, कृष्ण शाबूत आहे, कौरवही शाबूत आहेत. चर्चेचा पुढचा एक टप्प्यावरती आपण जाऊया. मगाशी तुम्ही बोलताना म्हटलात की जर तुम्हाला एखाद्या घटनेबद्दलची थोडीफार त्याच्याबद्दलची माहिती होती, सुगावा होता, तर त्याच्यासाठी एवढी अरे नको ना बोलू, जाऊ दे ना तो विषय, नाही, बस झालं. सुरक्षा यंत्रणांच्या विश्वासावरती त्याचं मनोबल आपण खच्चीकरण करत नाही का? इतका जो होणारा अनर्थ टाळला त्याच्याबद्दल तुला नमस्कार. अप्रतिम विश्वास. खरं सांगतो, मला नेहमीच तुझं कौतुक आहे. माझा धाकटा आहेस तू. इतक्या मोठ्या पदाला पोचल्यानंतर मलाही तुझ्याकडे बघताना असं बघावं लागतं. पण अशा कारणाने मान दुखली तर चांगलं आहे. त्यामुळे मला खरंच आनंद वाटतो आणि तुझ्याबद्दल अभिमान आहे. पण हे तू टाळू शकलास, कारण तुला ते अँटिसिपेट, तू त्याही वेळी 26/11च्या वेळी सुद्धा तू काय केलंस ते मला माहिती आहे. त्यामुळे तू खूप जबाबदार अधिकारी आहेस. आणि दादा, आपलं नशीब की हा होता तिथे. त्यामुळे हे खूप एवढ्यावरच भागलेलं आहे. जे झालं ते वाईटच आहे निश्चितपणे. दुसरा मुद्दा बोल दादा. मी प्रश्न विचारतो. तुम्हाला विचारायचं होते, विचारा ना दादा. त्यांना विचारायचं होते. नाही, नजीकच्या काळामध्ये अशा प्रकारे चुकीचा विचार तरुण जो करतोय तो लक्षात घेऊन एखादी चांगली फिल्म, कारण तुमच्या प्रत्येक सिनेमामध्ये फिल्मचा वाईट परिणाम लवकर होतो, चांगला कमी होतो. नाही नाही असं नाही होणार. नाही खरं. हे तुम्ही नाहीतर शाळेत कशाला गेली असते लोक? फिल्म बघूनच शिकले असते की सगळं. आत्ता जी स्थिती जी आलेली आहे त्याच्यामध्ये शाळा कॉलेजेसमधून संस्कार मिळणं, त्यांचं ज्ञान वाढतं. संस्कार मिळण्याचं सेंटर जे आहे ते कुठेतरी बाहेर आहे, घरी आहे, पण ते वीक झालं आहे. नाही, कसं वीक झालं? वस्तुस्थिती मान्यच केली पाहिजे. काय आई वडील बाहेर राहतात त्यामुळे मुलाकडे लक्ष नाही? आई वडील बाहेर राहतात, आजी आजोबा नाही आहेत, 4 आणखी नातेवाईक नाही आहेत. त्याच्यासाठी ही सिनेमाची जाहिरात नाही, आपला माणूस नावाचा जो चित्रपट केलेला आहे तो त्याच्याच आहे. या नातेसंबंधावर सोय झालेली आहे. आई वडील, मी, माझा भाऊ, असं एक चौकोनी कुटुंब. आम्ही एका थडग्यात 4 भिंतीमध्ये राहतो. आणि आमच्या शहरामध्ये अशी एक छोटी मोठी थडगी बांधलेली आहे. स्क्वेअर फीट्स बदलतात त्याचे. त्यामुळे गावात आल्यानंतर निदान श्वास घेता येतो, पाहता येतं, खांद्यावर एकमेकांच्या हात, हे पाहिल्यानंतर बरं वाटतं दादा. गावामध्ये अजून माणूस टिकून आहे, माणूसच राहिलेला आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो, असे चित्रपट नसतील तर मला काम करायला इच्छाही नाही आहे.
मला माझी घुसमट बाहेर काढण्यासाठी हे माध्यम आहे. या माध्यमाद्वारे मी काहीतरी सांगू शकतो. मला जमलं तर मी तुम्हाला जवळ एकत्र आणण्याचा प्रयत्न करेन, पण दूर लोटण्याचा नक्कीच असं करणार नाही. आणि खरं सांगतो, हे करत असताना इतका आनंद झाला, खूप काहीतरी सांगता येतं. चित्रपटाच्या निमित्तानं मी इथे आलो, पण ह्या निमित्तानं असं बोलता येतं. नाही तर दादा ताब्यात कधी येणार? दादांना बरं, दादांच्याबद्दल एक तुम्हाला सांगायचं आहे की आनंदवनच्या संदर्भात मी त्या दिवशी त्यांना फोन केला की आनंदवनच्या तिथे काही जे कपडे असतील, काही जे तयार होतात पुण्यामध्ये, जर ते विकायचे असेल, ठेवायला सुद्धा जागा नाही दादा. म्हटलं एखादा फ्लॅट असता तिथे आनंदवनसाठी. तुम्हाला खरं सांगतो, दुसऱ्या दिवशी तिथे आनंदवनसाठी एका बिल्डरनी फ्लॅट दिला. आणि दादा ते थँक्यू वगैरे म्हणणार नाही, हे करायचंच तुम्ही, आणि हे करणार म्हणूनच तुम्हाला फोन केला मी. पूर्वी मी असे फोन कोणाला केले नाही. दुसरे आमचे एक आबा पाटील होते, तो फार छान माणूस होता, माझा फार छान मित्र होता. तुम्ही आज इथे येणार आहे म्हटल्यावरती तुम्हाला एक प्रश्न स्पेसिफिक विचारायला सांगितलं बोला ना. की समजा एखादं आंदोलन एखादी संघटना करते आणि ते आंदोलन जर भरकटलं तर त्याच्यानंतर त्याच्यावरती कुणाचंच कंट्रोल नसेल तर त्याच्यावरती कारवाई नेमकी कुणावर करावी? मग का पुन्हा सरकारला जबाबदार धरावं? नाही, सरकार कसं छेडलं कोणी, त्यांना विचारा किती प्रश्न. आणि बंद करणाऱ्यांनी एक ताकद पाहिजे. ज्यावेळी मी म्हणतो हे बंद, त्यावेळी ते बंद व्हायला पाहिजे, आणि ज्यावेळी मी म्हणतो सुरू, त्यावेळी ते सुरू व्हायला पाहिजे. अशी ताकद असलेला तो खरा नेता. नाही तर बंद तुम्हाला करवतं आणि तुमच्या हातातून नंतर भरकटत असेल तर मग त्याला अर्थ नाही आहे. माझा प्रश्न, बोला. नामच्या माध्यमातून तुम्ही चळवळ जी सुरू केली ती खूप अजून वाढवली पाहिजे असं मला वाटतं. कारण मोठ्या प्रमाणावर जो युवक युवती आहे तो आज सरकारने आवाहन केल्यानंतर प्रतिसाद देईल की नाही देईल. मुख्यमंत्री सहायता निधीला खूप मोठ्या प्रमाणावर चेक्स देणारे तरुण तरुणी आहेत. पण तुमचं एक तुमच्या सच्चेपणामुळे एक अट्रॅक्शन आहे. दादा तुम्ही सच्चा, पण आम्ही आहोत, आम्ही करतो. मी राजकारणात न येण्याचं कारण तेच आहे. तुम्ही एकटे सच्चे असून चालत नाही. पक्षातल्या दुसऱ्या कोणीतरी केलं तर त्याची भलामण तुम्हाला करावी लागते, आणि त्याचं वाईट आम्हाला वाटतं इथे. नाही, मला त्यावेळी तेच म्हणायचं. तुम्ही एखाद्या राजकीय पक्षात का जात नाही? तुम्हाला जर एवढ्या काही गोष्टींबद्दल अरे तू काढलास आणि मी जर का तिथं गेलो, दुसऱ्या दिवशी मी तुला धरीन, हे काय चाललंय तुझं, कशावर बोलतोय, हा असं केल्यानंतर दुसरं काढशील का नाही रे लगेच मला? महिन्याभरात सगळे पक्ष संपतील, पुन्हा मी सडाच की. ते कशाला पाहिजे? आहे ते बरं आहे. प्रश्न विचारण्याचा आपला हक्क संपतो, म्हणजे शिवी देण्याचा नाही म्हणत, पण खरं तर तोही, पण तो हक्क नाही घालवायचा, नाही तर संपेल. नाही रे विश्वास, तुलाही इथे नाही म्हटलं तरी एक मर्यादा येतातच. त्या मर्यादेमध्ये चाकोरीमध्ये राहून तुला काही निर्णय घ्यावे लागतात. तुम्हाला तसं होतं. आम्ही नामचं काम तुम्हाला असं वाटत असेल ते शांत झाले, तसं नाही आहे. आपण गावागावात वाढवायला पाहिजे असं नाही, खूप वाढवू. त्याच्यासाठी मी, आणि तुम्हाला खरं सांगतो, आपल्या मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी जितकं काय म्हणून पाहिजे होतं ते सगळी मदत केलेली आहे नामला. प्रत्येक कलेक्टरनी, आता सगळ्यात गमतीचा भाग आणि चांगला, सगळी लहान मुलं आहेत कलेक्टर. पूर्वीचे जे होते ना तसं कोणी राहिले नाहीत, रिटायर्ड झाले. बरं झालं. घ्यायची होती नवीन, बरं का, आपल्याकडे पैसे उरले होते. म्हणजे हे काय गाडी घेऊन करायचं, देऊया की तिकडे, तुमची गाडी ती माझी गाडी आहे का नाही? हो म्हणा की. विश्वास नांगरे पाटलांशी जरा बोलूया आपण. वगैरे मला काय इथे त्या माणसाबद्दल. सीमेवर आता तुम्ही जाऊन आलात आणि तिथे राहिलात, तर असं तुम्हाला वाटायला लागलं की आता खूप वेळा जायला पाहिजे तिकडे? मला वाटायला लागलं मी परत 20 दिवस चाललो, आणि 20 दिवस तुम्हाला खरं सांगतो, आपल्या ह्या कोपऱ्यावर तो म्हणजे पाकिस्तान, आणि आपण इथं 2 मुलं बसलेली असतात बंकरमध्ये आपले, 20-22 वर्षाची. एक मॉनिटर असतो, तो मॉनिटरवरनं सांगत असतो 3 o'clock, 7 o'clock, 11 o'clock. हा तिकडं LMG घेऊन बसलेला असेल, 3 वर एक स्प्रे मारला, 11 वर एक मारला, 7 वर एक मारला. अशी ती मुलं काम करतात. 14 तास काम करतात दादा. एखादा शेल जर का नेमका तिथेच आला आणि म्हटलं मुलं जाणार, गेली, कॅज्युअलिटीज झाल्या, पण ती मुलं कुठेही डगमगत नाही. मायनस आता तिथे 5 आहे, 6 आहे, 7 आहे, तिथं ती अशी उभी असतात. आपल्याला माहिती आहे का हे? आपण काही करत नाही. आपण एवढ्या कारणासाठी इथे शहरामध्ये भांडतो. त्यांनी कशासाठी आपला जीव द्यायचा? आमच्यासाठी हे असले आम्ही वागतो त्याच्यासाठी? काय म्हणून त्यांनी मरावं आमच्यासाठी? काय लायकीचं जगणं आम्ही जगतोय शहरामध्ये? कुठल्या गोष्टीचे आम्ही किती उहापोह करायचा?
मी अमुक, मी तमुक, मी तमुक. जात कधीही सांगायची नाही. खरं सांगतो, ती इथंच ठेवा. मूठ उघडायचीच नाही, सांगायचंच नाही. कर्तृत्व तुमचं सांगेल तुमची जात कुठली आहे. आणि दादा तुम्ही खरंच तिथे येऊन पहा. म्हणजे BSFची रोज मुलं. बरं काय होतं, आर्मीला जे वेपन्स वापरण्याची पद्धत आहे ती BSFला नाही. त्यांच्या लिमिटेशन्स आहेत. आणि तेवढीच वेपन्स तुम्हाला वापरता येतात. मॉर्टर एवढाच वापरायचा, त्याचा गेज हाच असेल, त्याचा अमुकच असेल. स्नायपर नाहीच हे करायचं. कुठे काही नाही, चालता चालता एक मुलगा खाट तिकडनं एक स्प्रे येतो, ड्रग कोणतरी 2 गेले, पडले. असं क्रॉल करत तिथे जावं लागतं. तिथे जाताना सुद्धा रात्रभर राहिलो होतो मी. आणि मला खात्री आहे की असं केल्याशिवाय त्या मुलांना कधी कधी वाटणार नाही. तर मी जाण्यानं मोठं काय मोठं अगदी त्यांना किंगकॉंग करतो अशातला भाग नाही. पण त्यांना कुठेतरी वाटतं की नाही बाबा हा येतो, वयाच्या 68व्या वर्षी येतो हा. मला एकदम 78 म्हटलं तर घाबरलो. नाही नाही दादा तुम्ही किती झालं? नाही, मी आता 59. हा? 59. म्हणजे अजून सिनियर तुम्ही 68 आहात. तुम्ही काय येतो एवढं सिनियर सारखं वागतं? सिनियर नाही तुम्ही अजून, 60 झाले दादा, 60 पण नाहीत. ते आमचे पालक आहेत. तुम्ही 78 म्हटल्यामुळे घाबरलो. नाही नाही 68. आता विश्वास होते नांगरे 2 पाटील, आपण आता वर्षाला विचारूया. 70ला. बोला. तुम्ही आता ज्या पद्धतीनं बॉर्डरवरची परिस्थिती सांगितली, थोड्याफार फरकानं परिस्थिती आतल्या या सैनिकांची पण अशीच आहे. आहेच ना. म्हणजे 31 डिसेंबरच्या वेळेला कोल्हापूरमध्ये असलेला जो काही पर्यटकांचा ओघ होता, त्याच्यामुळे सलग 3-3 दिवस ड्युटी होती. 1 तारखेपासून पुन्हा वेगळी ड्युटी होती. या सगळ्या परिस्थितीमध्ये 8 तासाची ड्युटी हे खरोखर स्वप्नरंजन होणार आहे का? पोलीस कर्मचाऱ्याला 8 तासाची ड्युटी मिळेल असं सरकार आदेश काढतं, पण प्रत्यक्षात ते शक्य आहे का? नानानं सांगितलं तसं मुंबईमध्ये आता CP पडसलगीकर सरांनी 8 तासाची ड्युटी सुरू केलेली आहे. महाराष्ट्राचं पूर्ण पोलीस फोर्स जो आहे तो 2,25,000 आहे आणि त्यातला 50,000 फोर्स हा मुंबईमध्ये आहे. अर्बन पोलिसिंग, मी मुंबईला ॲडिशनल पोलीस कमिशनर होतो, डेप्युटी पोलीस कमिशनर होतो. शहरी भागामध्ये पोलिसांची संख्या जास्त असते कारण तिथले इश्यू वेगळे असतात. त्या तुलनेनं ग्रामीण भागात नीड बेस्ड पोलिसिंग, म्हणजे गरज पडल्यानंतर पोलीस स्टेशनला जायचं, आणि शहरी भागामध्ये तिथं यंत्रणा वेगवेगळे चॅलेंजेस असल्यामुळे तयार असते. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये मात्र खूप त्रेधा तिरपीट होते, तारांबळ होते. आता जे परिस्थिती सांगितलं, जनरली गणपती, दुर्गा उत्सव, दिवाळीच्या दरम्यान आम्ही खूप बंदोबस्तात व्यस्त असतो. हा म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हा आमच्या दृष्टीनं तसा स्लॅक, इतर तपास करणं, कन्स्ट्रक्टिव्ह आणि रचनात्मक कामं करणं याच्यासाठी, म्हणजे पोलीस स्टेशनचं ॲडमिनिस्ट्रेशन चांगलं करणं यासाठीचा काळ असतो. पण आपण पाहिलं की 25 तारखेला सुट्ट्या लागल्या आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी. माझ्याकडे पंढरपूर आहे, अक्कलकोट आहे, कोल्हापूर आहे, ज्योतिबा आहे, महाबळेश्वर आहे, लोणावळा आहे. या ठिकाणी प्रचंड पर्यटकांची गर्दी वाढली आणि तिथं ट्रॅफिक मॅनेजमेंटपासून त्या बंदोबस्त करण्यात व्यस्त होतो. 1 तारखेला ही घटना घडली, 3 तारखेला बंद झाला. सलग आता आज पद्मावतमध्ये सगळा फोर्स माझा रस्त्यावरती आहे, त्यासाठी बंदोबस्त लागलेला आहे. परवा दिवशीपासून गडकोट मोहीम सुरू होणार आहे. माघवारीची मोठी बंदोबस्ताची तयारी आता पंढरपुरात सुरू आहे. 5-6 लाख लोक माघवारीच्या बंदोबस्ताला एकादशीला येतील. असे बंदोबस्त सलग येत आहेत. त्यामुळे पोलीस खात्यावरती ताण आहे. म्हणजे आम्ही ती जबाबदारी नाकारत नाही आहे, कारण काल नाना आला होता माझ्याकडं आणि माझ्या खेळाडूंचा त्यांनी सत्कार केला. मी विचार करत होतो की नानाला एवढी लोक प्रेम का करतात. त्यानं कोपऱ्या कोपऱ्यातले माझे कॉन्स्टेबल बोलवून त्यांना मिठ्या मारल्या. आई शपथ, या संवेदना मला मी IPS ऑफिसर असताना का जाणवल्या, कारण माझा सख्खा मामा हवालदार होता. तर मी माझ्या कॉन्स्टेबलला जे हे प्रेम दिलं पाहिजे ते नानांनी काल ती सहृदयता दाखवली. कोपऱ्या कोपऱ्यातले कॉन्स्टेबल बोलवले, त्यांना मिठ्या मारल्या, त्याचे उपकार व्यक्त केले, माझ्या सगळ्या खेळाडूंचा सत्कार केला, त्यांच्या खांद्यावर हात ठेवले. मला वाटतं ही इम्पती, ही ऊर्जा ज्यावेळेला आम्ही आमच्या फोर्सला देऊ त्यावेळेला हे खरं म्हणजे ते मोटिवेशनच काम करतात, रात्रंदिवस मेहनत करतात. एक खूप छान कविता आहे, थोडीशी वेळ घेऊन सांगतो. एक IPS ऑफिसरनं लिहिलंय खाकीबद्दल. मैं खाकी हूँ, दिन हूँ, रात हूँ, सांझ वाली बाती हूँ, मैं खाकी हूँ. आंधी में, तूफान में, होली में, रमजान में, देश के सम्मान में अडिग कर्तव्यों की अविचल परिपाटी हूँ, मैं खाकी हूँ. तैयार हूँ हमेशा ही तेज धूप और बारिश को हंसकर सहने को, सारे त्योहार भीड़ के साथ मनाने को, कभी गोली और कभी पत्थर भी खाने को, मैं बनी दूजी माटी हूँ, मैं खाकी हूँ. विघ्न विकट सहकर भी सुशोभित सज्जित रहती हूँ, मुस्काती हूँ, इटलाती हूँ, वर्दी में गौरव पाती हूँ, मैं खाकी हूँ. तममय प्रकाश हूँ, कठिन वक्त की आस हूँ, हर वक्त तुम्हारे साथ हूँ, बुलाओ तो दौड़ी आती हूँ, मैं खाकी हूँ. भूख और थकान की बात ही क्या, कभी आहट हूँ, कभी चोटिल हूँ,
और कभी तिरंगे में लिपटी रोती सिसकती छाती हूँ मैं खाकी हूँ. कारण हा फोर्स जो रस्त्यावर काम करतोय दगड खाली माझ्या लोकांनी हो. पण एकमेकाला भिडू दिले नाहीत. कोल्हापूरला सुद्धा आपण अशीच पाहिलं परिस्थिती असेल. आपण बघितली होती बिंदू CPR चौकात असेल चौकामध्ये. सीपीआर चौकात असेल लोकांनी दगड खाली आणि तरी सुद्धा रिस्ट्रेन ठेवला आणि रक्तपात घडू दिला नाही. हे बंदोबस्त म्हणजे हे येणार आहे विश्वास, चॅलेंज. खरं सांगू का, हे असं चालू असताना मध्ये उभा राहून सांगणारा की पहिल्यांदा मला मारा आणि नंतर त्यांना मारा असा सांगणारा नेता पाहिजे रे. ते थांबवण्याची ताकद तुमच्यापेक्षा ती ताकद तिथे असेल. तुम्हाला नाईलाज असतं ते करावं लागतं. बॉर्डरवर काय आहे, बंदूक कुठे रोखायची माहिती आहे रे. इथं तुम्हाला कळतच नाही आणि आपल्याच माणसावर रोखावी लागतं. याच्यासारखं दुःख नाही. पण खरं सांगतो, कसब्यामध्ये पुण्याला हिंदू मुसलमानांचा दंगा झाल्यानंतर SM जोशी अतिशय फ्रेल होते, तर बारीक अतिशय. एका मुसलमानाला घट्ट मिठी मारलेली, हातात तलवारी आणि घेऊन आलेली लोक होते. त्यांना म्हणले की पहिल्यांदा मला मारा, नंतर तुम्ही त्याचं काय कराल ते करा, मला आधी मारा. कारण मला हे पाहून जगता येणार नाही. मला हे शक्य नाही हे पाहून मी जिवंत राहायचं आणि जगायचं. त्यामुळे त्याच्या आधी मला जाऊ दे. त्याला मारलं नाही तो. तर मला वाटतं ही ताकद जी असते ना, की नाही आपण एकत्रच राहायला पाहिजे. तुमच्या दृष्टीनं अशी ऊर्जा स्थानं कोण आहेत? भामटे आहेत, माझे आई वडील आहेत, खूप आहेत रे आजूबाजूला. नीट पाहिल्यानंतर फक्त वाईट शोधायचं झालं ना तर खूपच आहे, पण चांगलं शोधायचं झालं तरी सुद्धा खूप आहे. आणि ते खूप जे आहे ते आपण शोधायला पाहिजे. सतत काळं 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 शोधत राहिल्यानंतर मग गोंधळ होतात. आपले हात आपल्या नकळत कधी काळे होतात हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे तसं नको करूया आपण. खरंच तुमचं मला काही वेळ वाईट वाटतं. आमच्या वेळी म्हणजे आम्ही लहान असताना नुसता एक दांडा आणि एक तो खाकी रंग असं आल्यानंतर मॉबच्या मॉब पळून जायचं. आता ते राहिलं नाही. हाताच्या बोटावर काही मंडळी आहेत, गलिच्छ वागली खात्यातली आपल्या सगळीचकडे असतात. त्यांच्यामुळे पोलिसांना बदनाम सुद्धा करणारी मंडळी निघाली तशी. त्यामुळे अख्खं खातंच्या खातं त्याच्याबद्दल काहीतरी वाईट बोललं जातं. पण तुम्ही कमाल करता. तुम्हाला म्हणून मी म्हणतो, वर्दीतल्या प्रत्येक माणसाला मी सलाम करतो. तिथे जाण्याचा उद्देश फक्त तेवढाच आहे की आपण किती छोटे आहोत तिथे गेल्यावर कळतं. ते छोटेपण बघायला म्हणून मी तिथे जातो. त्यांचं मोठेपण मला कायमच मान्य आहे. मला असं वाटतं की या संपूर्ण चर्चेतून आज नाना पाटेकर यांनी जे सांगितलेलं आहे की सकारात्मक ऊर्जा अधिकाधिक आपण निर्माण केली पाहिजे, शोधली पाहिजे. आणि ती असते, फक्त ती आपण शोधली पाहिजे. आणि जे काही झालं ते आता विसरून जाऊन अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्याला हातात हात घालून कसं जगता येईल, जे काही चुकीचे क्षण होते, चुकीचे निर्णय होते, ते सगळे मागे टाकून पुन्हा एकदा नव्या दमानं नव्या जोमानं पुढचं पाऊल टाकलं तर नक्कीच आपला उद्या आणि परवाचा सुद्धा दिवस अधिक चांगला असणार आहे. मधल्यामध्ये तुला कुठेतरी ज्यावेळी रजा मिळते, वार्षिक रजा किती असते? 8 दिवस 8च कॅज्युअल लिव्ह जी मिळते आणि बाकीची 15 दिवस असते. टोटल किती? ती मिळेलीची गॅरंटी नाही. हां, पण तरी सुद्धा 23 दिवस 23 दिवस. तेवढ्या 23 दिवसात जमेल असा एक रोल मी तुझ्यासाठी लिहितो. चांगलं काम करशील तू, अप्रतिम काम करशील. चंद्रकांत दादा पाटील आमचे पालकमंत्री म्हणून ज्या पद्धतीनं कोल्हापुरातल्या प्रत्येक क्षेत्राला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत, राज्यातील अनेक विषयांवर त्यांचं लक्ष असतं आणि अनेक विषय ज्या पद्धतीनं ते सोडवण्याचा प्रयत्न करतायत, मला वाटतं तुम्ही मगाशी कबूल केलंतच की राजकारणामध्ये इतका निखळ नाही, माणूस. खरंच आहे दादा. भांडून जे होत नाही ना ते गोंधळून होते. त्यामुळे ते तुम्ही फार छान पद्धतीनं करताय. एक तर तुमचा चेहरा इथं, मला खरं सांगा, तुम्ही मर्फीचं जे होते ना ऍड, त्याच्यामध्ये जो मुलगा होता ना असा बोट ठेवलेला, ते मॉडेलिंग तुम्ही केलं होतं का? ते माहिती ना असं होतं ते. इतकं गोंडस दिसता तुम्ही ना. मला ते फार आवडतं की तुमचा चेहरा, तुम्ही हसल्यानंतर हा माणूस आयुष्यात यांना जसं रोल देणार तसं मला नाही ठरलेलं आहे. तो धाकला, तुम्ही थोरले आणि सगळ्यात थोरला मी. या तीनही मान्यवरांचे आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. दादा, तुम्हाला काही सांगायचं का अजून? खरं सांगा. खरंच नाही बोलायचं? नाही, तुम्ही काही नाही 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 मला तुम्हाला अजून काही सांगायचं, कारण मी अव्याहत बोलतच राहतो. नाही, मला काय नाही सांग. हां, आज आम्ही तुम्हालाच ऐकायला आलो आहोत आणि त्यामुळे जे अनेक पैलू आले समोर
त्यातला जसं मी येऊन उपस्थित केला की तुम्ही आता बॉर्डरवर जायला सुरुवात केली, फार लोकांनी वर्तमानातून आलं आणि मी विचारल्यामुळे तुम्ही सांगितलं की बा मी 20 दिवस जाणार आहे बरोबर. तसा एखादा विषय मलाही माहिती नसला तर मला खूप तुमच्याबद्दल माहिती आहे, मी माहिती करून घेत असतो. असा एखादा लोकांना प्रेरणा मिळेल असा तुमचा काही विषय चालू असेल तर तो सांगा. नाही काही नाही, मी उलट इथून गोळा करत असतो. नट हे फार स्वार्थी असतात, सगळीकडे भटकत असताना. कारण मी तुम्हाला शहरामध्ये राहिल्यानंतर आपल्या सुखदुःखाच्या व्याख्या ठरलेल्या आहेत. शेतकऱ्यांना भेटल्यानंतर त्या सुखदुःखाच्या व्याख्या बदलल्या. आज जर नटसम्राट करायचं झालं तर मी नव्या पद्धतीनं करेन, कारण माझी दुःख ही 4 भिंतीतली राहिली नाही, खिडकी एवढ्या त्या आभाळा एवढी राहिली नाही. तिथं गेल्यानंतर लक्षात आलं, बाप मेल्यानंतर 2 मुलांच्या चेहऱ्यावर, त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर आणि आईबापाच्या चेहऱ्यावर मुलगा गेल्याच्या दुःखापेक्षा संध्याकाळी जेवायला आहे की नाही ही भ्रांत जास्त होती. तेव्हा असं वाटलं की हे काम न संपणार आहे. तर मला असं वाटतं मरेपर्यंत मी करावं, त्याच्या आधी मग मीही कॉलेजमध्ये जाऊन प्रत्येक मुलांशी बोलतोय. त्याच्यासाठी 1-2 मुलं का होईना त्यातून निघाली तर हा दांडू त्यांच्या हातात द्यायचा, त्यांनी धावायचं. कारण खरंच हे संपणारं नाही आहे. आणि गंमत अशी आहे की 78% असलेला शेतकरी आपल्या स्वातंत्र्यानंतरचा आज 58 आला आहे. 50% मतदान झालं आणि 15 ते 20% एका पक्षाला मिळालं तो राज्य करतो. शेतकरी संघटित व्हायला लागला की त्यांना ते त्रासदायक होतं. त्यामुळे शेतकरी संघटित न होणं ही सत्ताधारी पक्षाची गरज असते का असं मला 47 सालापासून असं वाटतंय. कारण जेव्हा जेव्हा शेतकरी संघटित व्हायला लागला त्यावेळी त्याला त्याची संघटना तोडण्यात राजकीय पक्षांनी यश मिळवलं. ती विश्विषित झाली, पुन्हा 8-10 वर्षांनी ती एकत्र झाली, पुन्हा तोडली, पुन्हा ती विश्विषित झाली. कारण 58% 20%च्या बरोबर जर एकत्रित झाला तर ती ऊर्जा किंवा ती ताकद इतकी मोठी असेल सत्ताधाऱ्यांपेक्षा, तर याचं वैषम्य कायमच आहे. याच्यापुढे मी जास्त बोलणार नाही. ओके, धन्यवाद. दादा नाना मुक्त संवादमध्ये उपस्थित सर्वांचं धन्यवाद. मला फक्त एवढंच वाईट वाटत होतं की मी त्यांना म्हटलं होतं की एक लाईट इकडे तुम्ही पॅन करा, म्हणजे नेमके इथे कोण कोण बसले, तुमचे चेहरे जरा दिसले ना की बोलता येतं. आता चेहरे दिसत नव्हते. पण एनिवे हा सिरियस झाली. मग आता काय डान्स करू? लोकांना फक्त अपील होईल, कारण आपण मगापासून इतके कॉम्प्लिकेटेड विषयावर बोलतोय. मी 4 वर्षांपासून हे केलेलं नाही. जगाचे प्रश्न मांडून बसलेले आहे, हसण्यासारखं सुद्धा खूप आहे. होय ना. आमची नाही दादा, आपण नानाला एक विनंती करूया. तुमची आवडती कविता तुम्ही जी नाही मी तू म्हणलीस ना त्या कवितेनंतर आता मला खरंच काही अप्रतिम तू केलंस विश्वास. आणि सिरियस आहे बघा हो मालक, काही वेळ सिरियस व्हावं लागतं. सारखं हसणं नसतं. काय किती वेळ म्हणजे काय विषय तसा असल्यानंतर का गुदगुल्या करू हसल्या का नाही. नाना माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठे आहेत, पण त्यांना सर म्हटलं तरी आवडत नाही. अरे नाना म्हणायचं की. आणि नानाच म्हणावं लागतं. त्यांच्याशिवायही आम्ही खात असतो. आणि एक हक्काचं माणूस आहे. गेले 12 वर्ष आपला माणूस आहे. 12 वर्ष संपर्क तोडलेला नाही. माझ्या प्रत्येक कॉन्स्टेबलला आहे. तुमच्या सर्वांच्या मनामनातला माणूस आहे. आणि ही 2 व्यक्तिमत्व खरोखरच गमतीशीर आहेत जी माझ्या लाईफमध्ये आलेली आहेत. गार्डियन मिनिस्टर सर असतील आणि नाना असतील. त्याचप्रमाणे IG सर आणि आम्ही हे पण गेले जवळजवळ 20 वर्ष आम्ही संपर्कात आहोत. आणि हा अतिशय चांगल्या गप्पांच्या वेळी मला राहून वाटत होतं बडबडावं काहीतरी, की नानांना थोडं अजून मोकळं करायला पाहिजे. त्यांना आपण बांधून घातलं प्रश्नामध्ये. याच्यानंतर हा माणूस प्रश्नाच्या पलीकडचा आहे. याच्यानंतर आपण मोकळे होणार आहोत ना. तर मी सर्वांचे आभार मानतो. आणि एक औपचारिकता म्हणून कार्यक्रमाच्या शेवटी पुष्पगुच्छ देऊन माननीय IG सर. हे बघा, हे असं तुम्ही ते औपचारिक करताना तर नाही करायचं. काय ते कुठं घेणार, तो टाकून देणार. त्याच्यापेक्षा नामला तुम्ही काही 2 पैसे देत जा बरं का. हे असे आम्हाला फुलं देऊ नका. सर्वांची पुन्हा एकदा आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपला असं. तुम्ही आलात ना, मला खरंच सांगतो की ह्या निमित्तानं तुमच्याशी बोलता येतं, तुम्हाला सांगता येतं, आतमधली खतखत तुमच्यासमोर मांडता येते. हे जास्त महत्त्वाचं आहे. यांचा भार
आपण कमी करायला हवा. यांचा तुम्हाला यांच्याकडे जे मागायचं आहे ते तुम्ही मागत राहा, पण जे जे पलीकडचे आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांच्या बरोबरीनं काहीतरी करता येईल ते करावं. आणि पुन्हा सारखं सरकार 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 त्यांच्या मागं लागायचं नाही. ते करत नसतील त्यांचं काम राहू दे, आपण करूया. आपण काही करू शकत असेल तेवढं आपण करत राहायचं ना. आमच्या माध्यमातून जे करतोय त्याच्यासाठी जी लागेल मदत ती मी तुमच्याकडे निश्चितच येईन. आणि नांगरे पाटील साहेब, अनवधानानं आम्ही काही जर बोलून गेलो असेल, तसं बोलत नाही अनवधानानं, आम्ही जाणीवपूर्वकच सगळं बोलतो. दादा थोडी अडचण झाली असेल तर माफ करा, हां, असं नका करू. आणि आमचा फिल्म सिटीचं मात्र हां, फिल्म सिटी आहे ना. थँक्यू थँक्यू थँक्यू. माझा मुलगा मल्हार, हां हां, तो पेलवान आहे. हाय 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 होय, तिथंच आता राहणार आहे. मी त्याच्या वाटेला जास्त जात नाही. विश्वास, थँक्यू थँक्यू व्हेरी मच. चला भेटूया. पांढरा आणि तांबडा आता चला की.